हाय स्टुडंट्स, आज आपण स्टार्ट करणार आहोत एक्सरसाइज 3.4. एक्सरसाइज 3.4 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये एक्झाम्पल होते 4 एक्झाम्पल. त्याच्यापैकी मी 3 सॉल्व केले होते, एक तुम्हाला सांगितलं होतं. आता क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2 हा वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहेत. वर्ड प्रॉब्लेमवरनं आपल्याला इक्वेशन तयार करायचे आणि त्या इक्वेशनला आपल्याला एलिमिनेशन मेथडनी सॉल्व करायचे आहेत. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलेले आहेत, फ्रॉम द पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन द फॉलोइंग प्रॉब्लेम्स अँड देअर फाइंड देअर सोल्युशन्स इफ दे एक्झिस्ट. आता इफ दे एक्झिस्टचा मिनिंग काय राहणार की जर सपोज ते पॅरलल लाईन्स नसेल तर म्हणजे काय आपण बघितलेलं आहे, A1 अपॉन A2 इज इक्वल्स टू B1 अपॉन B2 आणि इज नॉट इक्वल्स टू C1 अपॉन C2. जर अशी कंडिशन असेल तर ते एक्झिस्ट नाही करणार, कारण हे पॅरलल लाईन्सचं इक्वेशन याचं काहीच सोल्युशन येत नाही. म्हणजे जर सपोज असं आलं एक्झाम्पलमध्ये C1 अपॉन C2 कॅन नॉट बी इक्वल्स टू आणि हे जर इक्वल आले तर त्या क्वेश्चनला आपल्याला सॉल्व नाही करता येणार, त्याचं सोल्युशन निघत नाही. पण जर सपोज असं नाही आलं ते एक्झिस्ट करते, इफ दे एक्झिस्ट करते, तर त्याला आपण काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. तर मग पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, आता बघा वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला दोन काय बनवायचे, इक्वेशन बनवायचे. मग आता दिले इफ वी ॲड 1 टू द न्यूमरेटर अँड सबट्रॅक्ट 1 फ्रॉम द डिनॉमिनेटर, फ्रॅक्शन रिड्युसेस टू 1. त्यांनी सांगितलंय एक फ्रॅक्शन आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फ्रॅक्शन म्हणजे माहिती आहे. फ्रॅक्शन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये न्यूमरेटर प्रेझेंट असतो, डिनॉमिनेटर प्रेझेंट असतो. कंडिशन फर्स्ट एक दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं कंडिशन सेकंड पण दिलेली आहे, इट बिकम्स 1 अपॉन 2 इफ वी ओनली ॲड 1 टू द डिनॉमिनेटर. व्हॉट इज द फ्रॅक्शन. आपल्याला फ्रॅक्शन शोधायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फ्रॅक्शन म्हणजे काय हे माहिती आहे. फ्रॅक्शन म्हणजे काय, वरती न्यूमरेटर असणार, खाली काय असणार, डिनॉमिनेटर असणार. मग आपल्याला न्यूमरेटर पण माहिती नाही, डिनॉमिनेटर पण माहिती नाही. मग त्याला आपण सपोज काय करणार, एक्स जे आपल्याला माहित नसतं त्याला आपण एक्स वाय सपोज करून घेतो. मग मी इथं म्हणणार सपोज द डिनॉमिनेटर, न्यूमरेटर सपोज करू. फर्स्ट ऑल द न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शन. फ्रॅक्शनचा जो न्यूमरेटर आहे त्याला आपण सपोज काय करू, एक्स, अँड द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज वाय किंवा बी वाय म्हणा. न्यूमरेटर सपोज केला एक्स, डिनॉमिनेटर सपोज केला वाय. आता आपण काय बघणार आहे, फ्रॉम फर्स्ट कंडिशन. आता पहिली कंडिशन काय बघा, नाही तर अकॉर्डिंग टू क्वेश्चन्स पण लिहू शकतात. फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय दिलेली, व्यवस्थित रीड करून घ्यायचं. सपोज त्यांनी सांगितलं इफ वी ॲड 1 टू द न्यूमरेटर. सपोज आपण न्यूमरेटरमध्ये 1 ॲड केला. आता 1 ॲड करून घेऊ. न्यूमरेटर काय आपला एक्स, त्याच्यामध्ये 1 ॲड केला. अँड सबट्रॅक्ट 1 फ्रॉम द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर म्हणजे काय येणार, वाय मधून काय सांगितलं त्यांनी, 1 सबट्रॅक्ट करा. आणि अ फ्रॅक्शन रिड्युसेस टू 1. जो फ्रॅक्शन असेल त्याच्यामध्ये रिड्यूस 1 करायचा म्हणजे काय करायचा असतो, सबट्रॅक्ट करायचा आहे 1. मग ही झाली फर्स्ट कंडिशन. याला इज इक्वल्स टू तुम्ही 0 लिहू शकतात. याच्यावरनं इक्वेशन बनणार आहे इज इक्वल्स टू 0ला, कारण पलीकडचं तर काही दिलेलं नाही, रिड्युसेस 1 सांगितलेलं आहे. आता याच्यावरनं तुम्हाला बघा फ्रॉम फर्स्ट कंडिशनवर एक इक्वेशन बनेल. हा -1 आहे, तिकडे गेल्यावर काय होणार, +1 होईल. y -1 इज इक्वल्स टू 1. हा +1 झाला. इथं जर सपोज ही डिनॉमिनेटरची व्हॅल्यू इकडे मी जर पाठवली तर ती काय होणार, मल्टिप्लायला जाणार. मग x + 1 इज इक्वल्स टू, हे इकडे गेल्यावर काय होणार, y -1. बरोबर. आता याला जर तुम्ही सॉल्व केलं, सॉल्व काय करणार, हा y प्लस आहे, इकडे आल्यावर काय होणार मायनस. मग x - y, हा +1 आहे, तिकडे गेल्यावर काय होणार -1. -1 आणि -1, x - y इज इक्वल्स टू -1 -2. हे झालं इक्वेशन फर्स्ट. आता फ्रॉम कंडिशन सेकंड वरनं बघा, सेकंड कंडिशन मध्ये काय दिलंय बघा, इट बिकम्स 1 अपॉन 2. फ्रॅक्शन काय होणार, 1 अपॉन 2 होणार. किंवा इफ वी ओनली ॲड 1 टू द डिनॉमिनेटर. त्यांनी सांगितलंय की न्यूमरेटरला तर ॲज इट इज ठेवायचं आहे,
डिनॉमिनेटर मध्ये +1 ऍड करायचं आहे तर फ्रॅक्शन तयार काय होणार आहे 1/2. फ्रॅक्शन तयार होणार आहे 1/2. याला सॉल्व्ह करून इक्वेशन सेकंड तयार करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. हा 2 डिवाइडला इकडे आल्यावर मल्टिप्लाय, हा डिवाइडला तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय. 2x ला मल्टिप्लाय आला तर 2 × x 2x इज इक्वल्स टू y + 1 इकडे 1 ला मल्टिप्लाय केले तरी तेच राहणार y + 1. आता काय होणार y+ इकडे आल्यावर काय होणार -y इज इक्वल्स टू 1. हे झालं इक्वेशन सेकंड. आता इक्वेशन फर्स्ट पण मिळाले, इक्वेशन सेकंड पण मिळाले. आता ह्या दोन्ही इक्वेशनला सॉल्व्ह करूयात. तोपर्यंत हे नोट डाऊन करून घ्या. आता इक्वेशन 1 आपल्याला मिळालं, इक्वेशन 2 पण मिळाले. ह्याला कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करायचं आहे एलिमिनेशन मेथड. एलिमिनेशन मेथड माहिती आपल्याला कोएफिशिएंट सेम करतो आपण. कोएफिशिएंट सेम कशाचे करणार आपण सध्या x चे कोएफिशिएंट करू. x चे कोएफिशिएंट सेम करायला काय करतो 2 ने मल्टिप्लाय 1 ला 1 ने मल्टिप्लाय 2 ला. मग आपण इथे काय म्हणणार मल्टिप्लाय 1 ने कशाला करणार बाय इक्वेशन 2. 1 बाहेर घेणार इक्वेशन 2 मध्ये लिहिणार. 1 ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर तेच इक्वेशन आपल्याला परत मिळेल. याला इक्वेशन 3 नाव द्या. परत आपण म्हणणार मल्टिप्लाय 2 ने मल्टिप्लाय करतो बाय इक्वेशन 1 ला. 2 बाहेर लिहिणार, ज्याला मल्टिप्लाय करायचं ते इक्वेशन आतमध्ये लिहिणार इज इक्वल्स टू -2 2 × 1 2x 2 × y 2y आणि 2 2 4. हे झालं इक्वेशन 4. तुम्हाला सांगितले तर कोएफिशिएंट जर सेम आले, हे कोएफिशिएंट सेम झाले, साइन पण सेम आहे तर काय करणार तुम्ही सबट्रॅक्शन करणार. मग इथे लिहिणार मी सबट्रॅक्शन इक्वेशन 3 and 4. 3 and 4 मध्ये सबट्रॅक्शन करतोय. 3 काय आहे 2x - y इज इक्वल्स टू 1. 2x - 2y इज इक्वल्स टू -4. सबट्रॅक्शन म्हटल्यावर साइन काय होणार चेंज मायनस प्लस मायनस. हे नाही मायनसचा अपोजिट इथं प्लस होणार. आपण वरचे साइन गृहीत धरत नाही, खालचे साइन पकडतोय आपण. मग प्लस मायनस कॅन्सल. इथं -1y + 2y काय होणार 1y उरणार आणि बिग नंबरला प्लस साइन आहे म्हणून याला पण प्लस साइन येणार. इकडे काय राहणार +1 + 4 किती होणार +5. y इज इक्वल्स टू काय मिळालं मला 5. आलेली व्हॅल्यू पुट करा इक्वेशन 1 2 3 4 ॲज यू विश. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करा. मी करते इक्वेशन 1 मध्ये पुट. इथं म्हणणार पुट इन इक्वेशन 1 मध्ये पुट करायला काय होणार x - y इज इक्वल्स टू -2. काय पुट करतोय 5 पुट करतोय आपण y च्या जागी, x ॲज इट इज 5 इज इक्वल्स टू -2. -5 तिकडे गेल्यावर काय होणार +5. मग +5 मधनं -2 गेले किती होणार 3. मग x इज इक्वल्स टू 3 आणि y इज इक्वल्स टू 5. मग आपण देअरफॉर आपल्याला फ्रॅक्शन काय मिळाला देअरफॉर फ्रॅक्शन नंबर इज काय मिळालं आपल्याला 3/5. समजलंय का. व्यवस्थित लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये दिलंय 5 years ago नूरी वॉज थ्राइस ॲज ओल्ड ॲज सोनू. नूरी आणि सोनू काय आहेत दोन सिस्टर्स आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले 5 वर्ष अगोदर नूरीचं जे एज आहे ते सोनूपेक्षा काय आहे थ्राइस म्हणजे 3 पटीनं जास्त आहेत. थ्राइस ॲज ओल्ड ॲज सोनू. सोनूपेक्षा ती काय आहे ट्रिपलनी जास्त आहेत. कधी 5 वर्ष अगोदर. त्यानंतर त्यांनी सांगितले 10 years later 10 वर्षानंतर नूरी विल बी द ट्वाइस ॲज ओल्ड ॲज सोनू. 10 वर्षानंतर नूरी काय होणार आहे डबल होणार आहे कोणापेक्षा सोनूपेक्षा. मग हाऊ ओल्ड आर नूरी अँड सोनू. मग त्यांचं एज किती आहे आताचं प्रेझेंटचं ते आपल्याला काढायचं आहे. मग आपल्याला जे माहित नसतं त्याला सपोज करतो आपण x आणि y. मग आपण इथे काय म्हणणार सपोज नूरी प्रेझेंट एज ऑफ नूरी असं लिहावं तर प्रेझेंट एज ऑफ नूरी x years. x सपोज केला नूरीला आणि प्रेझेंट एज ऑफ सोनू y years.
ठीक आहे. आता सपोज केलंय, आता आपण काय म्हणणार फ्रॉम फर्स्ट कंडिशन किंवा अकॉर्डिंग टू क्वेश्चन लिहा किंवा फ्रॉम फर्स्ट कंडिशन. आता पहिल्या कंडिशन मध्ये काय दिलंय बघा. पहिली कंडिशन काय म्हणते 5 years ago. फर्स्ट ऑफ ऑल 5 years ago म्हणलं तर अगोदर लिहून घ्यायचे की 5 वर्ष अगोदर यांचं वय किती असणार आहे. मग इथे लिहिणार मी 5 years ago 5 years ago 5 वर्षापूर्वी त्यांचं वय किती असणार आहे. 5 वर्षापूर्वी नूरीचं एज किती असणार आहे x - 5 आणि सोनूचं एज किती असणार आहे y - 5. 5 वर्षापूर्वी. मग कंडिशन काय दिली नूरी वॉज म्हणजे नूरीचं जे एज आहे म्हणजे x - 5 इज इक्वल्स टू नूरीचं एज हे थ्राइस ॲज ओल्ड ॲज सोनू म्हणजे 3 पटीने जास्त आहे. म्हणजे 3 ने कशाला मल्टिप्लाय करावं लागेल सोनूच्या एजला. जर मी सोनूच्या एजला 3 ने मल्टिप्लाय केलं तर मला ते इक्वल्स टू कोणाचं एज मिळणार आहे नूरीचं. कारण ती 50 जास्त मोठी ना. तुम्हाला अगोदर सांगितलं एज मध्ये मी सपोज ही मोठी बहीण आहे ही छोटी बहीण आहे बरोबर. मी जर म्हणले ही जी मोठी बहीण काय नूरी आहे आणि ही सोनू आहे ठीक आहे. मी म्हटले हिचं जे एज आहे ना हिच्यापेक्षा 50 जास्त आहे. सपोज हिचं 10 आहे बरोबर. 50 जास्त सपोज हिचं 30 हिच्या एज पेक्षा हिचं किती आहे ट्रिपल जास्त आहे. तर म्हणजे हिचं एज किती असायला पाहिजे 10. हिच्यापेक्षा हे ट्रिपल जास्त आहे ना. मला जर दोन्ही इक्वल्स टू करायचंय तर मला काय करावं लागेल ह्या 10 ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्यावेळेस दोघांचे एज काय होणार इक्वल होणार. मग सेम मी इथं काय करतेय सोनूपेक्षा ही ट्रिपल जास्त आहे ना. मग सोनूच्या एजला 3 ने मल्टिप्लाय करते. या एक्स आणि वाय ला नाही त्यांनी 5 years ago सांगितलंय 5 वर्षापूर्वी. जर यांचं एज सपोज आता 5 वर्षापूर्वी किती असतं मग ह्या 10 मधनं परत 5 मायनस करायचं 30 मधनं 5 मायनस करावं लागेल ना आपल्याला. म्हणून इथे x - 5 y - 5 केलेले आहेत मी. आता याला जर सॉल्व्ह केलं x - 5 इज इक्वल्स टू 3 ने मध्ये मल्टिप्लाय करा 3 × y 3y 3 × 5 = 15 बरोबर. x एका साईडला कॉन्स्टंट एका साईडला x ॲज इट इज 3y प्लस इकडे आल्यावर -3y -5 तिकडे गेल्यावर काय होणार प्लस. पण हा -15 अगोदर लिहून घ्यायचा हा +5 झाला बरोबर. x - 3y इज इक्वल्स टू किती उरले 15 मधनं 5 गेले 10. बिग नंबरला साइन मायनस आहे म्हणून -10 हा झाला इक्वेशन फर्स्ट बरोबर. आता सेकंड इक्वेशन बघा. सेकंड इक्वेशन मध्ये काय करणार आहेत आपण. सेकंड इक्वेशन काय दिले फ्रॉम सेकंड कंडिशन. फ्रॉम सेकंड कंडिशन काय फ्रॉम सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय 10 years later 10 वर्षानंतर. इथं अगोदर मला लिहायला लागेल 10 वर्षानंतर किती होणार 10 years later. 10 वर्षानंतर नूरीचं एज किती होणार. आताच x मानले 10 वर्षानंतर म्हणल्यावर 10 त्याच्यात काय ऍड करावं लागेल मग x + 10 आणि सोनूचं किती होणार 10 years later y + 10 बरोबर. अगोदर लिहिलं कंडिशन काय दिली आहे की नूरी विल बी नूरी काय होणार ट्वाइस ॲज ओल्ड ॲज सोनू. डबल राहणार म्हणजे नूरीचं जे x + 10 वय आहे ते सोनूपेक्षा किती असणार आहे डबल. म्हणजे सोनूच्या एजला मला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने. इथे किती होणार ब्रॅकेटमध्ये y + 10 हे कोणाचं एज झालं सोनूचं. सोनूपेक्षा डबल तिचं जर केलं तर ते कोणाला इक्वल आहे नूरीला. सेम पहिलं एक्झाम्पल जसं मी एक्सप्लेन केलं. मग इथे काय होणार x + 10 2 ने दोघांना मल्टिप्लाय करा 2 × y 2y आणि 2 10 = 20. y ची टर्म इकडे घ्या x - 2y 10 प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होणार मायनस. हा 20 ला प्लस साइन आहे म्हणून हा प्लस आहे. इथं 20 मधून 10 गेले 10 x - 2y हे झाले इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला काय करू आपण इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करूया. इक्वेशन 1 आपल्याला मिळालं. इक्वेशन 2 कोणती मेथड बाय इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन मध्ये बघितलं आपण कोएफिशिएंट सेम आहे का. x चा 1 आहे या x चा पण 1 आहे. कोएफिशिएंट तर ऑलरेडी सेम आहे. गरज आहे का करण्याची नाही. आपण चेक केलं याचा पण साइन पण सेम आहे. जर साइन सेम असेल कोएफिशिएंट सेम असेल तर आपण काय करतो सबट्रॅक्शन. मग आपण काय म्हणणार इथं सबट्रॅक्शन इन इक्वेशन 1 and 2. 1 and 2 मध्ये डायरेक्ट सबट्रॅक्शन करूया. x - 3y = -10 x - 2y = 10
साइन चेंज होतात, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. वरचे साइन गृहीत धरायचे, वरचे इथं प्लस साइन आहे, इथं पण प्लस आहे, वरचे गृहीत धरायचे नाही, खालचे साइन. प्लस मायनस कॅन्सल. इथं -3 आणि हे +2 झाले. प्लस मायनस काय होणार, -3 मधनं 2 गेले 1, बिग नंबरला मायनस साइन आहे म्हणून मायनस. इथं -1y इज इक्वल्स टू मायनस मायनस काय होणार, +20 होणार, पण साइन आपलं मायनसच येतं, दोघांकडे मायनस मायनस आहे, निघून जाणार. y इज इक्वल्स टू काय आले 20. म्हणजे सोनूचं एज किती आले 20 आले. आता आपल्याला कोणाचं काढायचं आहे, नूरीचं. तर ही आलेली व्हॅल्यू पुट करा इक्वेशन 1 मध्ये किंवा 2 मध्ये. पुट इन इक्वेशन जी सोपी वाटेल तिच्यात करा. पुट इन इक्वेशन 2 मध्ये पुट करते मी. x - 2y इज इक्वल्स टू 10. y ची व्हॅल्यू बघा आता, x मायनस y च्या जागी टाकलाय 20 इज इक्वल्स टू 20 2 जा 40 इज इक्वल्स टू 10. -40 तिकडे गेल्यावर काय होणार, प्लस. x इज इक्वल्स टू 10 प्लस 40. x इज इक्वल्स टू काय आलाय 50. x ची व्हॅल्यू आली, y ची व्हॅल्यू आली, मग देअरफॉर काय म्हणणार, प्रेझेंट एज ऑफ नूरी इज 50 years. आणि सोनूचं काय येणार, सोनू इज इथे किती आले, y ची व्हॅल्यू 20 years. समजलंय का, नोट डाऊन करा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन मध्ये दिले, द सम ऑफ द डिजिट ऑफ 2 digit नंबर इज 9. त्यांनी काय सांगितलं, 2 डिजिटचा नंबर आहे. सपोज कोणताही म्हणू शकते, मी एक एक्झाम्पल घेते. 2 digit नंबर म्हणजे काय, सपोज मी घेते 23. आता हे 23 दिले, त्यांनी काय सांगितलं, ह्या एक 2 digitचा नंबर आहे, त्या दोघांच्या डिजिटची ॲडिशन किती येतं, 9 सांगितले. सम त्यांनी काय सांगितलं, 2 digitचा नंबर आहे. सपोज मी इथं 45 घेतला आणि 45 या 2 digit नंबरची ॲडिशन किती, म्हणजे 4 + 5 किती सांगितलंय त्यांनी, 9 सांगितलंय. ही झाली फर्स्ट कंडिशन. सेकंड काय सांगितले, अल्सो 9 टाइम्स दिस नंबर. जो नंबर आहे ना, हा जो नंबर, त्याच्या 9 टाइम्स म्हणजे 9 टाइम्स दिस ट्वाइस द नंबर ऑब्टेन्ड बाय रिव्हर्सिंग द ऑर्डर ऑफ द डिजिट, फाइंड द नंबर. हे सेकंड कंडिशन सांगते मी. अगोदर सपोज करू, त्याने काय सांगितलंय की 2 digit नंबर आहे. तुम्हाला माहिती आहे, एक 2 digit नंबर असेल तर एक काय असतो, युनिट प्लेसला असतो, बरोबर. एक असतो युनिट प्लेसला, दुसरा काय असतो टेन्स प्लेसला, टेन्स प्लेसला. मग युनिट प्लेसच्या नंबरला आपण कसं लिहू शकतो, समज 45 ला कसं लिहिणार, 5 × 1 लिहितो आपण, बरोबर. आणि हा 4 टेन्स प्लेसला आहे म्हणून 4 ला कशाने मल्टिप्लाय करतो, 10 ने. मग 10 × 4 आणि प्लस 5 × 1 हे काय होतं, 40 + 5 इज इक्वल्स टू काय होतं, ते 45. याचं एक्सपांडेड फॉर्म आपण असं लिहितो. 4/5 ला आपण शिकलेलो आहे, एक्सपांडेड फॉर्म मध्ये कन्वर्ट करत आपण काय करतो, जर इकडे 100 प्लेसला असतं एखादा नंबर तर 3 × 100 आपण लिहिले असते. आता तुम्हाला समजलंय मी हे काय बोलले म्हणून. एक्सपांडेड फॉर्म पण समजलाय तुम्हाला, 2 digitचा आपण कसा लिहितो. मग त्यांनी काय सांगितलं, असे 2 digit नंबर कोणते ते तुम्हाला फाइंड करायचे सांगितले त्यांनी. मग आता आपल्याला युनिट प्लेसचा पण नंबर काढावा लागेल, फाइंड करावा लागेल, आणि टेन्स प्लेसचा पण फाइंड करावा लागेल. मग आपण काय करणार, युनिट प्लेसला x सपोज करू आणि टेन्स प्लेस वाल्याला y सपोज करू, किंवा तुमच्या मनात तुम्हाला जे सपोज करायचं, टेन्स प्लेसला x सपोज करा किंवा युनिट प्लेसला y सपोज करा. मग इथं मी म्हणणार सपोज unit place of 2 digit number, unit place of 2 digit number dx. युनिट प्लेस ऑफ 2 digit नंबरचा जो युनिट प्लेस आहे तो सपोज करू x, अँड टेन्स प्लेस ऑफ 2 digit नंबर, त्याचा टेन्स प्लेस आहे तो काय असणार आहे आपला, सपोज y सपोज करू, त्याला आपण y सपोज केलं. मग आपला नंबर काय तयार होणार, ऑब्टेन नंबर काय तयार होणार बघा.
एक्स काय सांगितलंय त्यांनी युनिट प्लेसला. युनिट प्लेसला जर नंबर असेल तर त्याला कशाने मल्टिप्लाय करतो आपण 1नी. मग एक्स इंटू 1 घ्यायला लागेल. आणि टेन्स प्लेस प्लस टेन्स प्लेसला नंबर असेल तर त्याला आपण कशाने मल्टिप्लाय करतो 10नी मल्टिप्लाय करतो बरोबर. मग हे नंबर काय तयार झाला 10y प्लस एक्स इंटू 1x हा आपला नंबर तयार झाला बरोबर. आणि त्याच्यानंतर बघा त्यांनी काय सांगितलंय. आता हे फक्त आपण सपोज केलेलं आहे. मग सम ऑफ द डिजिट ऑफ 2 डिजिट नंबर इज 9. त्यांनी काय सांगितलं जे 2 डिजिट नंबर आहे त्यांची जी सम आहे ती किती असणार आहे 9 असणार आहे. मग आता इथं काय लिहिणार तुम्ही फ्रॉम फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन मध्ये बघा फर्स्ट कंडिशन मध्ये सांगितलं 2 डिजिट कोणकोणते. एक तर एक्स डिजिट आहे एक वाय डिजिट आहे. दोघांची सम किती सांगितली म्हणजे सेम इथं दोन्ही डिजिटची सम म्हणजे 4 + 5 = 9 अशी सांगितलेली. मग एक्स + वाय = काय झालं 9. हे झालं फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. आता कंडिशन सेकंड बघा. कंडिशन सेकंड ऑल्सो 9 टाइम्स दिस नंबर इज ट्वाइस द नंबर. 9 टाइम्स दिस नंबर म्हणजे काय 9 टाइम्स दिस नंबर म्हणजे हा जो नंबर आपला तयार झालेला आहे ना हा 9 टाइम्स कशाच्या इक्वल्स टू असणार आहे ट्वाइस द नंबर ऑब्टेन बाय रिव्हर्सिंग द ऑर्डर ऑफ द डिजिट. कशाच्या ट्वाइस कोणत्या कशाच्या इक्वल्स टू ट्वाइस द कशाला ट्वाइस केलं म्हणजे मी काय सांगितलं या नंबरला जर 9 टाइम्स केलं तर तो कशाचा इक्वल्स असेल जो जो नंबर आपला पहिला आहे याचं जर डिजिट रिव्हर्स केलं याला जर ट्वाइस केलं तर ते इक्वल आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलं पहिलं बघा कन्फ्यूज होऊ नका. 9 टाइम्स दिस नंबर 9 टाइम्स म्हणजे कोणता इथे लिहिते मी सपोज फ्रॉम सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन बघा त्यांनी सांगितलं 9 टाइम्स दिस नंबर. कोणत्या 9 टाइम्स दिस नंबर कोणता हा वरचा 10y + x = ट्वाइस म्हणजे ट्वाइस कशाचे ट्वाइस द नंबर ऑब्टेन रिव्हर्सिंग द ऑर्डर ऑफ द डिजिट. याची जर ऑर्डर तुम्ही रिव्हर्स केली रिव्हर्स म्हणजे काय हा एक्सला जो आहे ना तो टेन्स प्लेसला घ्यायचा आणि जो इथला आहे तो युनिट प्लेसला घ्यायचा. मग एक्स इकडे घ्यायचा फक्त 10x करायचं प्लस काय होणार हा वाय तिकडे घेणार हा वाय होणार. रिव्हर्सिंग द ऑर्डर पहिल्यांदा युनिट प्लेसला एक्स होता त्याला टेन्स प्लेसला म्हणले आपण आणि जो टेन्स प्लेसला होता त्याला युनिट प्लेसला म्हणलेले. हे इक्वेशन परत एकदा रीड करून व्यवस्थित बघा कसं तयार केलंय. आता 9 मध्ये मल्टिप्लाय करायला लागेल दोघांनाही 9 × 10 90y + 9x 2 10 20x + 2y. आता याला एक्सच्या टर्म एका साईडला आणू वायच्या टर्म एका साईडला घेऊन जाऊ. आता हे 9x दोन्ही इकडेच घेऊन येऊ 90y + 9x - 20x - 2y = 0 राहणार. आता इथे बघा उरतं काय 90y - 2y किती उरले 90 मधून 2 गेले 88y आणि इथं 20 मधून 9 गेले किती उरले 11 बिग नंबर साइन 11x = 0. आता याचा पहिले y कोइफिशियंट आहे ना याचा अगोदर y करून घेऊ वाटलं तर y + x = 9 लिहू हवं तर याला. मग आता हे याला इक्वेशन 1 देऊ कारण त्याचा एक y कोइफिशियंट अगोदर आहे तर y घेऊ. मग ही झाली इक्वेशन 1 ही झाली इक्वेशन 2. आता याला दोघांना सॉल्व करू आणि x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करू. तोपर्यंत हे नोट डाऊन करा. इक्वेशन 1 तयार झाली आपली. इक्वेशन ही 2 तयार झालेली बरोबर. आता इक्वेशन 1 आणि 2 ला आपण कोणत्या मेथडनी सॉल्व करणार एलिमिनेशन मेथडनी. तुम्हाला माहिती आहे सपोज आपण इक्वेशन 2 ला पण स्मॉल करू शकतो. या दोघांनाही डिवाइड कशाने होईल 11 ने होणार. 11 ने जर याला डिवाइड केलं दोघांनाही बोथ साइडला तर 11 8 जा इथे किती आले 8y - 11 गेट कॅन्सल = 0. याला इक्वेशन नंबर 2 द्या. याला रूफ करा हवं तर. आता ते इक्वेशन 2 इक्वेशन 1. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर y चे कोइफिशियंट सेम करण्यापेक्षा x चे कोइफिशियंट बघा बरं सेम आहे की नाही ऑलरेडी सेम आहेत. मग तुम्हाला सेम करायची गरज आहे का नका करू. सेम ऑलरेडी सेम आहेत. डायरेक्ट काय करा फक्त साइन चेंज आहेत या दोघांचं काय साइन चेंज. साइन चेंज असेल तर तुम्ही काय करतात ऍडिशन. मग इथं काय म्हणणार ऍडिंग इक्वेशन 1 and
2 1 आणि 2 काय करायचं ॲड करायचे मग y प्लस 1x इज इक्वल्स टू 9 आणि 8y मायनस x इज इक्वल्स टू 0. आता ॲडिशन म्हणल्यावर साईन चेंज होत नाहीत. हे बघ हे मधलं डायरेक्ट कॅन्सल होऊन जाईल. इकडे काय राहणार फक्त इथं 1y इथं 8y म्हणजे किती झाली 9y इज इक्वल्स टू 9 प्लस 0 9 y इज इक्वल्स टू 9 हा 9 गेला डिवाइडला 9 9 गेट कॅन्सल इक्वल्स टू 1 y इज इक्वल्स टू काय मिळाले 1 मिळालं मला. ही व्हॅल्यू आलेली पुट इन इक्वेशन 1 किंवा 2. मग मी म्हणते इथं पुट इन इक्वेशन 1 मध्ये पुट करूयात. 1 इक्वेशन काय आता इथं y प्लस एक्स इज इक्वल्स टू 9 y ची व्हॅल्यू आली 1 1 प्लस एक्स इज इक्वल्स टू 9 1 प्लस 8 तिकडे गेल्यावर काय होणार मायनस मग एक्स इज इक्वल्स टू काय मिळालं मला 8. मग देअरफॉर काय म्हणू शकतो आपण युनिट प्लेसला सपोज केलं एक्स आपण युनिट प्लेस ऑफ टू डिजिट नंबर इज 8 आणि टेन्स प्लेसचा तुम्ही हे लिहून घ्या. टेन्स प्लेसचा नंबर काय आला आपला 1 बरोबर. मग नंबर काय तयार झाला आपला हा युनिट प्लेसचा हा टेन्स प्लेसचा 18 नंबर तयार झाला. नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4 स्क्रीनवर दिसतोय माझ्या. क्वेश्चन नंबर 4 दिलाय मीना वेंट टू अ बँक टू विथड्रॉ 2000 रुपीज. मीना नावाची जी लेडी ती बँकमध्ये गेली. तिने किती रुपये काढले तिथून 2000 रुपीज काढले. पण ती कॅशियरला काय म्हणते सी आस्क्ड द कॅशियर टू गिव्ह हर 50 and 100 नोट्स ओनली. ती कॅशियरला म्हणते की मला फक्त 50 रुपीजच्या आणि 100 रुपीजच्याच नोट द्या. अँड मीना गॉट 25 नोट्स इन ऑल. मीनाला 50च्या आणि 100च्या नोट्स किती दिल्या त्याने 25 नोट दिल्या. फाइंड हाऊ मेनी नोट्स ऑफ 50 and 100 सी रिसीव्ह. मग आपल्याला काढायचं की तिला 50च्या आणि 100च्या किती नोट मिळाल्या म्हणजे दोन्ही मिळून तर किती होत्या 100 नोटा होत्यात 25 नोटा होत्या. सॉरी 100 नाही 25 नोटा दिल्या कॅशियरने दिला दोन्ही मिळून. आणि दोन्ही मिळून पैसे किती आहेत 2000 रुपये. मग त्यांनी आता त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन बनवायचे. सपोज आता आपल्याला काय काढायचं आहे की 50च्या नोटा किती होत्या आणि 100च्या नोटा. मग आपण इथं सपोज करू. सपोज 50 rupees note is X and 100 rupees notes is Y. 50च्या X आहे सपोज आणि 100च्या Y सपोज करू. आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन. आता फर्स्ट कंडिशन काय आहेत बघा. फर्स्ट कंडिशन दोन्ही मिळून टोटल रुपीज किती काढलेत 50 रुपीज आणि 100 रुपीजच्या नोट्स मिळून टोटल रुपीज किती काढले त्यांनी 2000 रुपीज काढले. आता 2000 रुपीज काढले तर आपल्याला काय करावं लागेल 50च्या नोट्स म्हणजे 50 इंटू एक्स बरोबर ना. एक्स म्हणजे काय आहे नंबर ऑफ नोट्स आहे बरोबर. नंबर ऑफ नोट्स म्हणजे किती की 50च्या सपोज एक्स नोट आहेत. मग इथे मला काय करावं लागेल सपोज आता तुम्हाला जर म्हणले हे किती आहे 40 रुपीज आहे बरोबर. माझ्याकडे 10च्या 40 सपोज 50 रुपीज आहे. मी म्हणले 10ची एक नोट आहे माझ्याकडे किती 10ची एक नोट. इथे काय लिहिलं मी 10ची एक नोट आहे प्लस आणि मी म्हणले 20च्या 2 नोटा आहे. मग 20च्या 2 नोटा मग याला जर सॉल्व केलं 10 × 10 40 ते इथे किती येणार तुम्हाला 50 मिळणार बरोबर का. हे काय केलंय मी की ₹2000 आहे. मग 50 रुपीजच्या एक्स नोटा प्लस 100 रुपीजच्या वाय नोटा बरोबर. मग तुम्हाला टोटल किती मिळाले 2000 रुपीज. हे एक्झाम्पलवरनं लक्ष द्या व्यवस्थित. टोटल किती झाले 2000 रुपीज. ही झाली इक्वेशन फर्स्ट. पण याला जर आणखी छोटं करायचं आहे मला तर 50ने पूर्ण नंबरला डिवाइड होईल का होईल. कारण मला छोटं इक्वेशन बनवायचं आहे. नसेल बनवायचं तर ॲज इट इज ठेवा पण छोटं बनवून सॉल्व करण्यासाठी इझी जातं. मग इथं काय म्हणणार मी डिवायडिंग 50 बाय बोथ साईड. 50नेच का करते कारण सगळ्या नंबर्सला डिवाइड होत आहे. 50x/50 प्लस 100y/50 इज इक्वल्स टू 2000/50. इथे 50 गेट कॅन्सल 52 जा 0 0 कॅन्सल 5 4 जा इथे 40. इथे किती मिळाले x प्लस 2y इज इक्वल्स टू 40. हे झालं इक्वेशन
1. आता त्यांनी दुसरी कंडिशन दिली होती की दोन्ही नोटा मिळून किती नोटा मिळाल्या, त्यांना 25 नोटा मिळाल्या. म्हणजे आता एक्सची नोट बरोबर फ्रॉम, इथं काय म्हणेल मी, फ्रॉम सेकंड कंडिशनमध्ये बघा 50च्या नोटा किती, सपोज त्यांनी सांगितलं आपल्याला माहिती नाही, 50च्या नोटा आणि परत 100च्या नोटा मिळून किती टोटल नोटा मिळालेल्या आहेत, 25. इथं 50 आणि 100 घेण्याची गरज नाही, कारण इथं फक्त काय करतो आपण, नोटा मिळून किती आहे, 25 आहे. ते झालं इक्वेशन 2. आता तुम्हाला इक्वेशन 1 पण मिळालं, इक्वेशन 2 मिळालं. आता एलिमिनेशन मेथड याच्यावर अप्लाय करा, दोन्ही सॉल्व करा आणि एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू तुम्हाला मिळून जातील. हे तुम्ही सॉल्व करा. पुढचं क्वेश्चन मी फक्त इक्वेशन तयार करून देते, तुम्ही हे सोल्युशन तुम्ही खुद स्वतः सॉल्व करा आणि बुक्सच्या मागे त्याचे आन्सर दिलेले ते आन्सर फक्त काय करा, व्हेरीफाय करा. ठीक आहे. आता फिफ्थ क्वेश्चन बघा. सेम असा क्वेश्चन आहे ना, हा फिफ्थवाला जो क्वेश्चन आहे ना, तो मी मागच्या एक्सरसाइज मध्ये घेतला, एक टॅक्सी चार्जेस म्हणून. आठवत असेल तुम्हाला, आपण काय घेतला होता की टॅक्सीचे टोटल चार्जेस कसे काढायचं. टोटल चार्जेस ऑफ टॅक्सी इज इक्वल्स टू काय होतं, फिक्स चार्जेस. त्या टॅक्सीने काय केलं, एखादी टॅक्सी आपण हायर केली तर तिचे काय असायचे, फिक्स चार्जेस प्लस किती डिस्टन्स, पर डिस्टन्स वाईज 1 किलोमीटरला 1 किलोमीटर जर तुम्ही गेले तर काहीतरी चार्जेस होतं, आणि जेवढं डिस्टन्स इंटू पर किलोमीटर चार्जेस, असं पर किलोमीटर चार्जेस असा त्याचा फ्लो होता. आपण हे घेतलं होतं. सेम तसं आता याचं काय आहे, अ लेंटिंग लायब्ररी हॅज अ फिक्स चार्ज फॉर द फर्स्ट 3 days अँड ॲन ॲडिशनल चार्ज फॉर इच डे देअर आफ्टर. एक लायब्ररी आहे, त्याच्यामधनं सपोज जर आपण बुक परचेस केलं, परचेस म्हणजे काय, लायब्ररीमध्ये बुक्स मिळतात आपल्याला. 3 दिवस जर ते बुक ठेवलं, 3 दिवसाच्या आत जर ते बुक्स परचेस नाही म्हणता येणार, आपण घेतलं सपोज की रीड करण्यासाठी, 3 दिवसाचे आपल्याला चार्जेस पे नाही करावं लागणार. 3 दिवसाचे काहीतरी त्यांनी काय सांगितले, फिक्स चार्जेस ठेवलेले, 3 दिवसाचे फिक्स चार्जेस, काहीतरी 10 रुपीज समजा फिक्स चार्जेस. त्याच्यानंतर डे वाईज चार्जेस चेंज झालेले आहेत. म्हणजे सपोज आता हे लायब्ररीचे चार्जेस कसे, टोटल लायब्ररी चार्जेस, इथे लिहिते मी, टोटल लायब्ररी चार्जेस कसे असणार, 3 days फिक्स चार्जेस बरोबर. हे 3 days काय असणार, फिक्स चार्जेस असणार काहीतरी, प्लस त्यांनी काय सांगितले, पर डे वाईज, म्हणजे 1 दिवसाचं काहीतरी चार्जेस ठेवलेला असणार आहे. पर डेचे हे चार्जेस पर एका दिवसाला, म्हणजे डे वाईज काहीतरी चार्जेस, आणि जे चार्जेस ठेवलेले पर डे, इथं काय म्हणावं लागेल मला, पर डे. आता सपोज जर मी 3 दिवसाचे त्यांनी 10 रुपीज ठेवले आणि मी बुक घेतलंय सपोज 5 days, 5 दिवसासाठी मी बुक घरी घेऊन आले, 5 days साठी मी बुक घरी घेऊन आले. 3 days ते किती घेतात, 3 दिवसाच्या जर आत तुम्ही बुक दिलं, म्हणजे 1 दिवसात द्या, 2 दिवसात द्या, तरी तुम्हाला किती 50 रुपीज पे करावं लागणार आहे 3 दिवसाचे. हे म्हणजे तुम्ही 1 दिवस जरी घेतला तरी तुम्हाला 50 रुपीज पे करणं तर पे करणे, म्हणजे 3 दिवसाचे फिक्स चार्जेस ठेवलेले त्यांनी 50 रुपीज, म्हणजे हे झाले सपोज तुमचे 50 रुपीज. ठीक आहे, इथे 50 घेते, वाटलं तर 10 नको, 50 रुपीज. आणि पर डे वाईज जर त्याच्या पुढे जर मी 4 दिवस, आता मी 5 दिवसासाठी घेतलं ना, एका दिवसाचे पुढे किती ठेवले, 10 रुपीज ठेवले, ते मी 5 दिवस ठेवलेत बरोबर. म्हणजे 3 दिवसाचे हे झाले, म्हणजे एक्स्ट्रा मी किती दिवस घेतले, 2. मग ते डेजचे 2 इथं, आणि एका दिवसाचे किती 10 रुपीज, तर 2 दिवसाचे किती झाले 20. म्हणजे असे मला 50 + 20 2 = 40, हे किती 90 रुपीज पे करावं लागणार. हा फ्लो व्यवस्थित समजून घ्या. सेम त्याच्यामध्ये सांगितलंय. मग आता त्यांनी काय सांगितलं ते सरिता नावाची जी मुलगी पेड 27 फॉर अ बुक केप्ट फॉर 7 days. 7 दिवसाचे ती किती पे करती, 27 पे करती. आणि सुजी जी आहे ती 21 रुपीज पे करते, किती दिवसाचे, 5 days. मग तुम्हाला काढायचं फिक्स चार्ज अँड चार्ज फॉर इच एक्स्ट्रा डे, एका दिवसाचा चार्ज काढायचा. मग सपोज तुम्हाला करावं लागेल, इथं मी सपोज करणार, सपोज काय काढायचं तुम्हाला, सपोज फिक्स चार्ज ऑफ लायब्ररीचं फिक्स चार्ज ऑफ लायब्ररी बी एक्स रुपीज आहे सपोज. आणि काय म्हणणार, चार्ज फॉर डे, पर डे चार्ज, इथे लिहिते मी, पर डे चार्ज काय म्हणेल मी, सपोज वाय, पर डे चार्ज काय वाय. तर फ्रॉम फर्स्ट कंडिशन,
आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन बघा, फ्रॉम फर्स्ट कंडिशन मध्ये काय दिलंय त्यांनी की जी सरिता नावाची मुलगी आहे ती टोटल पे किती करते 27, बरोबर. मग सेम फ्लो जसा तिथे घेतलाय, फिक्स डे साठी काय घेतलं आपण एक्स प्लस तिनं किती डे एक्स्ट्रा घेतले 7 डेज साठी घेऊन गेलेली, किती 7 डेज. 7 डेज मधले जर 3 काढून टाकले 3 डेजचे तर काय फिक्स चार्जेस आहे, उरले किती 4 डेज. म्हणजे इथं काय येणार 4, जसं इथं 2 लिहिलं बघा एक्स्ट्रा 2 साठी 4 इंटू काय 20 रुपीज आपण पर डे चार्ज, पर डेला काय सपोज केलं आपण वाय. हे झालं इक्वेशन फर्स्ट. आता फ्रॉम इक्वेशन सेकंड, फ्रॉम सेकंड कंडिशन काय दिली आहे सेम. जी सुजी नावाची जी मुलगी आहे ती किती दिवसासाठी घेते बुक 5 दिवसासाठी. 3 दिवसासाठी तर काय येणार एक्स फिक्स वाला, उरले किती 2 डेज. मग त्याचं काय येणार 2 इंटू वाय आणि पे किती करते ती 21 रुपीज, बरोबर. ही झाली इक्वेशन फर्स्ट, ही झाली इक्वेशन सेकंड. याला सॉल्व करा, हे बघा कोइफिशियंट पण सेम आहे, डायरेक्ट सबट्रॅक्शन करा. याला सॉल्व करा, तुम्हाला चार्ज फिक्स चार्ज ऑफ लायब्ररीचे पण कळतील, पर डे चार्ज किती ते पण समजतील. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या. आता नेक्स्ट आपली क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.